नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात गॅपडाऊन ओपनिंग जवळपास 100 पॉईंट मायनसमध्ये केलेली. कारण कालही मी व्हिडिओमध्ये म्हटलेलं की आज काल रात्रीपर्यंत म्हणजे 24 तासाची मुदत जी ट्रम्पने दिलेली आहे ती काल रात्री संपते आणि ट्रम्पकडून काय अनाऊन्समेंट अपेक्षित आहे ॲडिशनल टेरिफची. त्या पद्धतीनं रात्री 8-9च्या आसपास ट्रम्प यांनी अनाऊन्समेंट केली की ॲडिशनल 25% टेरिफ भारतावर आपण लादतो आहे, कारण रशियन ऑइल आपण खरेदी करतो आहे त्यामुळं. आणि त्या अनुषंगानं मार्केट थोडंसं डिसअपॉइंटमेंट होऊन गॅपडाऊन ओपन झालं. पण मार्केटला कोणताही क्रॅश आला नाही. गेले तुम्ही बघितलं 50% टेरिफ्स आता झालेत आपले, पण मार्केटला क्रॅश आलेलं नाही, कारण मार्केट ऑलरेडी या गोष्टी डिस्काउंट करून चालतं आहे आणि ट्रम्प यांची बाजू थोडी जगामध्ये कमजोर होत चाललेली आहे. भारत जे काही टेरिफ्स आहेत त्यासाठी ॲडिशनल वे दुसरे एक्सपोर्टचे शोधत आहे. प्लस जरी 50% टेरिफ लावले तर ते US साठीच धोक्याचं आहे, कारण US मध्ये इन्फ्लेशन वाढणार आहे, गोष्टी US मध्ये महाग होणार आहेत. एक्सपोर्ट थोडाफार कमी येऊ शकतो निश्चित, पण पूर्ण बंद नाही होऊ शकणार. काही तो प्रमाणात तरी इम्पोर्ट US कडून होईल आणि तो 50% टेरिफ्सने होईल, ज्यामुळं काय होईल की US कन्झ्युमरला तो टॅक्स द्यावा लागेल आणि त्याच्यासोबत तिथे इन्फ्लेशन क्रिएट होईल. त्यामुळे थोडीशी ट्रम्प यांची बाजू कमजोर आहे असं दिसतंय. ग्लोबली ब्रिक्स नेशन एकत्रित आलेत. रशिया असेल, ब्राझील असेल, चायना असेल. मोदी चायनाला निघालेत, पुतीन भारतामध्ये यायला लागलेले आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये. आता रिसेंट नेक्स्ट वीकमध्ये चायनाला मोदी निघालेत. ब्राझीलसोबत काल मी व्हिडिओमध्ये म्हटलं की ब्राझीलच्या प्रेसिडेंटनी प्राईम मिनिस्टरना फोन केला. त्यामुळे ब्रिक्स कंट्रीज एकत्रित आल्यात या लढ्याच्या सोबत आणि त्यामुळे मला वाटते थोडंसं निश्चित समाव पुढं जाऊन निगोसिएशन्स येतील आणि भारताची स्थिती मजबूत आहे या टेरिफ वॉरमध्ये. तेव्हा मला वाटतं मार्केट ते थोडंसं डिसअपॉइंट झालं, पण चांगली शानदार रिकव्हरी दुपारनंतर आली. जी एक्सपायरी जिटरीसुद्धा असू शकते. आता म्हणत नाही की इमिजिएट रिकव्हरी येईल, कारण आज विकली एक्सपायरी सुरुवातीला महत्त्वपूर्ण सपोर्टसुद्धा निफ्टीनं ब्रेक केला. 24,450-500 या ट्रम्प टेरिफच्या वॉरमध्ये ओपनिंग तिथं झालं, पण मार्केट रिकव्हरी नाही देऊ शकलं आणि मार्केटनं सपोर्ट 24,450-500 आपण गेले कित्येक दिवस होल्ड केलेला. तो आज ब्रेक केला सकाळच्या सेशनमध्ये आणि ऑलमोस्ट 24,350पर्यंत निफ्टी जाऊन खाली पोहोचला. पण त्यानंतरनं दुपारच्या सत्रामध्ये 1.5-2 नंतरनं चांगली रिकव्हरी यायला सुरुवात झाली, जी कंटिन्यू मार्केट क्लोज होईपर्यंत राहिली. त्यामुळे मला वाटतं जे काही एक्सपेक्टेड शॉर्ट कवरिंग आहे ते झाले आहे एक्सपायरीचा दिवस असल्यामुळं. आणि ओव्हरऑल मार्केट जे आहे ते ओव्हरसोल्ड झोनमध्ये मी गेले कित्येक दिवसही सांगितलं. FIच्या लाँग शॉर्ट पोझिशनसुद्धा एक्स्ट्रीम शॉर्ट साईडला आहेत, जेणेकरून शॉर्ट कवरिंगचे चान्सेस खूप आहेत. तर कुठून येईल असं आपण सांगू शकत नाही. आज जी रिकव्हरी आली त्याला शॉर्ट कवरिंग मायनर प्रमाणात झाले असं म्हणू शकतो, पण अजून ट्रेंड रिव्हर्सल नाही आहे, बाउन्स असू शकतो. पण ज्या पद्धतीनं टेरिफ वॉरच्या दिवशी आपण बाउन्स दिला आहे ते चांगलं आहे, कारण मागच्या मंडेलासुद्धा ज्यावेळी टेरिफ 1 ऑगस्टपासून लागू झाले त्यावेळीसुद्धा मार्केट गॅपडाऊन ओपन झालं आणि रिकवर झालं. आजसुद्धा 25% टेरिफची अनाऊन्समेंट आली, मार्केट गॅपडाऊन ओपन झालं आणि रिकवर झालं. त्यामुळे मार्केट रिकवर होण्याचा प्रयत्न करते आणि एकदा या टेरिफ वॉरचा इम्पॅक्ट आता काय आले 50% टेरिफ हे मार्केटला फायनल झाले की बाबा मॅक्झिमम 50% टेरिफचा या पद्धतीनं. त्यामुळे मार्केट स्वतःचं असेसमेंट करेल आणि काय इम्पॅक्ट होणार आहे आपल्या एक्सपोर्टवर. एकदा मार्केटला कन्क्लुजन आलं तर निश्चित मला वाटतं मार्केट रिकव्हरी यायला सुरू होईल. आणि जर काही निगोसिएशन्स आले, कारण ऑलरेडी अमेरिकेचं डेलिगेशन रशियामध्ये गेले, त्यामुळे तिथूनही जर काही पॉझिटिव्ह आउटकम या 2 दिवसांमध्ये आला तर मला वाटतं मार्केटला रिकव्हरी येऊ शकते. मग टेरिफ वॉरचा जो काही बॉम्ब पडायचा होता तो बॉम्ब पडला आहे आणि मार्केट त्यांना ऑब्झर्व केलं आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या फर्दर काळामध्ये जर आणखी काही एस्केलेशन किंवा आणखी टेरिफ हाईक्स नाही झाली, निश्चित जे काही होणार नाहीत मार्केटला ते कन्क्लूड आहे 99%, तर मला वाटतं निश्चित मार्केट या लेवलला आज जो आपण लो बघितला आहे त्या आसपास बॉटम आउट होऊन जाईल आणि मार्केट चांगली रिकव्हरी दाखवतील येणाऱ्या कालावधीमध्ये असं दिसते. त्यामुळे ओव्हरऑल सेशन चांगला पॉझिटिव्ह राहिला. बरेच दिवसांनी लोअर लेवलून चांगली शार्प रिकव्हरी आली, जी महत्त्वपूर्ण आहे. शार्प रिकव्हरी येणं गरजेचं होतं. गेले कित्येक दिवस मार्केटला रिकव्हरी येत नव्हती. FIच्या कंटिन्यू सेलिंगमुळं मार्केट खाली जात होतं, पण आज थोडंसं शॉर्ट कवरिंग झालं आहे. मग ओव्हरऑल मार्केट रिकव्हरी आल्यामुळं थोडंसं पॉझिटिव्हली आपण थोडंसं बघू शकतो आणि बऱ्यापैकी टेरिफ वॉर कितपत एस्केलेट होऊ शकतं हे बऱ्यापैकी कन्क्लूड आहे. त्यामुळं आपण थोडंसं मार्केटला पॉझिटिव्हली आणि बायोंडिप बघू शकतो. FIची विक्री चालू आहे. FIने काल जवळपास 4,200 करोडची विक्री केली. या ऑगस्टमध्ये ऑलमोस्ट FIने कालची विक्री 15,000 करोडच्या आसपासची विक्री, 10 ते 15,000 करोडच्या आसपासची विक्री झाली. मला वाटतं जर
DIs ॲब्झॉर्व करत राहिले तर मार्केट निश्चित जवळपास बॉटम आउट होऊन जातील, कारण काल DIsने जवळपास 5,900 करोडचं बाईंग केले. त्यामुळे जर DIs बाय करत राहिले तर मार्केटचा आपला फॉल अरेस्ट होईल आणि मार्केट जसं FIचं सेलिंग कमी होईल मार्केट रिकव्हरी दाखवायला चालू करेल. हा फंडामेंटल व्ह्यू झाला. टेक्निकली उद्या बोलायचं झालं तर 24,500च्या वरती आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत फर्दर अपसाईड. 24,700 पहिला रेजिस्टन्स आहे, ते 24,700च्या वर गेलं तर 24,850 850पर्यंत निफ्टी जाऊ शकतो. त्यामुळे उद्या 24,700 पहिला रेजिस्टन्स, 24,700च्या वर 24,800-850पर्यंत निफ्टी जाऊ शकते. लोअर लेवलला 24,500 एक सपोर्ट आहे. 24,500च्या खाली गेलं तर फर्दर डिक्लायनिंग परत पुन्हा आजच्या लोपर्यंत होऊ शकते. बँक निफ्टीमध्ये सिमिलरली 55,500च्या वरती आहे तोपर्यंत 55,800 ते 56,000पर्यंत जाण्याचे चान्सेस बँक निफ्टीमध्ये आहेत. 55,500च्या खाली गेला तर 55,300 ते 55,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. 55,000सुद्धा आज बँक निफ्टीमध्ये प्रोटेक्ट झाला. त्यामुळे 55,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे बँक निफ्टीला. लोअर लेवलला 55,500च्यावर मेंटेन राहिला तर 55,800 ते 55,700 56,000पर्यंत बँक निफ्टी उद्याच्या सेशनला जाऊ शकते. त्यामुळे थोडंसं बाय ऑन डीप आणि पॉझिटिव्ह बायसनं आपण ट्रेड करू शकतो. आज NSEमध्ये 1,205 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,478 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 31 शेअर्स वाढले, त्या बाजूला 19 शेअर्स पडलेत. NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे पण निफ्टीमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. जी रिकव्हरी आली आहे ते निफ्टी 50मध्ये आली आहे. चांगली बऱ्यापैकी 31 स्टॉक्स वाढलेत, म्हणजे शॉर्ट कवरिंग आणि लोअर लेवलला व्हॅल्यू बाईंग झालेलं आपल्याला दिसतंय. सेक्टर इंडिसाइजमध्ये सुरुवातीच्या मॉर्निंग सेशनला ऑलमोस्ट सगळे सेक्टर्स निगेटिव्हमध्ये होते. सगळ्या सेक्टर्समध्ये पडझड झालेली, पण दुपारच्या सत्रामध्ये जी रिकव्हरी आली त्यामध्ये सगळे सेक्टर्स चांगले पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झालेत. त्यामध्ये लीड केले बँक्स, IT, फार्मा, FMCG, ऑटो हे सेक्टर्स चांगले लोअर लेवलवरून रिकव्हरी होऊन पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये जाऊन बंद झालेत. अदर सेक्टर्स लोअर लेवलवरून रिकव्हर होऊन फ्लॅट बंद झालेले आहेत. ग्लोबल मार्केटमध्येचा आढावा घ्यायचा तर युरोपियन मार्केट्स 1-1.5% प्लस पॉझिटिव्ह आहेत. UKचं मार्केट थोडंसं मायनस आहे 0.5%च्या आसपास. तर UKमध्ये आता जस्ट व्याजदर कट झालेत. 4 वाजताच्या आसपास UK बँक ऑफ इंग्लंडची मीटिंग होती आणि 4% व्याजदर कट होऊन 4%पर्यंत आले. त्यामुळे थोडंसं रिसेशन फिअरमुळं UK मार्केट थोडंसं मायनसमध्ये आलं आहे. पण बाकी फ्रान्स असेल, जर्मनी असेल, हे मार्केट्स 1 ते 1.5% पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचरसुद्धा 200 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे जर मार्केट US मार्केट पॉझिटिव्हली रिॲक्शन दिले चांगले या टॅरिफ वॉरला घेऊन आणि काही निगोसिएशन रशिया आणि अमेरिकेचे जर झाले तर मला वाटतं US मार्केट पॉझिटिव्ह राहिले तर आपण उद्या पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. पण FIचं हायर लेवलला विक्री होऊ शकते, कारण FIs ऑलरेडी विकत आहेत. त्यामुळे FIचं बाईंगचे कोणतेही अजून संकेत नाहीत. त्यामुळे जर FIs विकत राहील तर थोडंसं खाली येऊ शकतं, पण लोअर लेवलला DIsच्या बाईंगमुळे सपोर्ट येईल असं मला वाटतं. आणि थोडंसं आणखी जर 24,700 ते 24,800पर्यंत जाण्याचे थोडेसे चान्सेस वाटतात जर 24,500च्यावर मेंटेन राहिलं तर. बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.